ओके हे स्वतः आले होते तिथं, त्यावेळेला मी पण होतो. आम्हाला आत घेतलं नाही पोलीस स्टेशनच्या मला आम्ही कार्यकर्ते होतो आणि त्या ठिकाणी तिथं मध्ये सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, पण त्याप्रमाणे कोल्हापुराचे पोलीस वागत नाहीत. हे या व्हिडिओ जे आम्ही आपल्या पुढे दिलेले आहेत त्याच्यावरून सिद्ध होतं. तो पूर्ण पुरावा आहे की संगनमतानी पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एका निरपराध आमच्या पार्टीच्या मेंबरला मारहाण केली आणि दुसरीकडं जे प्रतिष्ठित लोक आहेत किंवा धनदांडगे आहेत त्यांना सर्व नियम डावलून सर्व कायदे बासनात बांधून या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं. युद्धबंदीच्या काळामध्ये ड्रोन देखील उडवण्यात आला. तर त्याच्यामुळं आमची मागणी अशी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धाच्या वेळेला ड्रोन बंदी केलेली होती, या सर्वांच्या वरती कायदेशीर कारवाई करावी. त्यामध्ये जे हे होते मारहाण करणारे विशाल मुळे होते सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसं सहाय्यक पोलीस निरीक्षका पल्लवी यादव आणि त्या ठिकाणी असणारे ठाणे अंमलदार अमित प्रधान यांना निलंबित करण्यात यावं. आणि त्या प्रसंगाला ज्यावेळेस जो व्हिडिओ आम्ही दाखवला त्यावेळेला पोलीस निरीक्षक डोके तिथं आले होते, ते रक्त तुडवत त्या ठिकाणावरनं गेले. तर त्यांनी आम्हाला माहिती अधिकारात माहिती देताना सुद्धा खूप विलंब लावला आणि त्या ठिकाणी त्या दिवशी रात्री पोलीस उपअधीक्षक अजित टिके हे देखील आलेले होते. त्याच्यामुळं ही जी चौकशी करायची आहे, जी ह्युमन राईटनी आदेश दिलेले आहेत त्याचा रोजनामा देखील मी आपल्याकडे दिलेला आहे. ह्युमन राईटनी जे आदेश दिलेले आहेत त्याची जी चौकशी करायची आहे त्याच्यासाठी यांची निलंबन करून आणि ह्या दोन अधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपींची बदली करून निपक्षपाती चौकशी करावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं चौकशी करावी आणि कोल्हापूरचा बिहार किंवा बीड होण्यापासून थांबवावं असं मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून, पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून या ज्या गैरकृत्य होत आहेत आणि पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातोय, पोलिसांची प्रतिमा खालावली जाते, ती उंचावण्यासाठी नवीन जे एसपी आलेले आहेत योगेश कुमार गुप्ता यांच्याकडनं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की सगळे हे जे 2 नंबरचे धंदे चालू आहेत ते सगळे बंद करावे, हे जे 2 नंबरचे व्यवसाय चालू आहेत ते सर्व बंद करावेत. अशीच आमची त्यांच्याकडं सर्व पोलीस प्रशासन, राजकीय मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्याकडं आग्रहाची मागणी आहे, विनंती आहे.